नमस्कार. मी सौ संध्या रमेश पुजारी, पूर्वाश्रमीची संध्या दिगंबर तेरवाडकर. माझ्या या देवी सर्व भूतेषु या कथामालिकेतील ही 6वी कथा, म्हणजे 6वी माळ. आपण पाहिलं जर आजूबाजूला की काय जाणवतं, आपल्या अवतीभोवती ही देवी स्वरूपातील कित्येक जणी स्वतेजाने तळपत असतात. कुणी समईसारख्या शांत तेवत असतात. तर त्यापैकीच ही एक देवी स्वरूपा. आजची 6वी माळ तिच्यासाठी. तर चला ऐकूयात. खरंच नवरात्रीचे 9 दिवस किती धावपळीत, उत्साहात, आनंद कल्लोळात, रास, गरबा अजूनही वातावरणात ताल धरून आनंदानं थिरकतायत असं वाटत होतं. सारंच वातावरण कसं प्रसन्न, भक्तिमय. आता ह्यांच्या घरीही लगबग सुरू होती. कशाची गडबड, कशाची लगबग? तर अहो दसऱ्याची, म्हणजे विजयादशमीची. तोरणं, फुलं, पूजा, आरती, नैवेद्य, रांगोळ्या. खरंच सणवार म्हणजे आनंदोत्सव. इतक्या रात्री रास गरबे मनसोक्त खेळूनही शरीर थकले असले तरी मन प्रसन्न होते. दारी छान रांगोळी सजली होती. आता आज सुट्टी, सगळ्यांना सुट्टी असते ना दसऱ्याची, तशी आज सुट्टी. त्यामुळं हिची लेक घरीच होती. नोकरी करणारी होती ती, पण आज ती घरी होती. ही पण लेकीस मदत करत होती. अधिकारवाणीने प्रेमळ सल्ले देत होती. तसा हिच्या कामाचा उरक अगदी वाखाणण्याजोगा. आता गमतीनं असं म्हणावंसं वाटतं की ही कामाकडे गेली नाही, तर कामं हिला शोधत येतात. म्हणजे सतत काही ना काही करत असते. आणि तसंच ही काहीतरी करायला गेली. आणि काय झालं, खरंच म्हणजे कोणत्या क्षणी काही होऊ शकतं. काय झालं हे नेमकं कळायच्या आत कशात तरी पाय अडकून धप्पकन पडली, म्हणजे आपटलीच म्हणा फरशीवर. वेदनानी कळवळली. सारे धावले. पण हिची सहनशक्ती इतकी की वेदना चेहऱ्यावर दिसू नये म्हणून प्रयत्न करू लागली. सहनशक्ती व वेदना या दोघींच्यात झुंपली. मुलगी, जावई, अजून कोणी धावले. थोडं बस्त केलं. उभं करण्याचा प्रयत्न केला. पण मार इतका जबरदस्त बसला होता की दवाखाना गाठण्यावाचून पर्याय नव्हता. पण एकदम लक्षात आलं सगळ्यांच्या, अरे हो ना, आज सगळीकडे दसऱ्याची सुट्टी, दवाखाने बंद. आता काय? पण हिंमत हरेल ही अशी नाहीच मुळी. वेदना सहन करण्यावाचून पर्याय नव्हता. आणि इथं सहनशक्तीपुढं वेदना हरली. हिचं नामस्मरण अखंड चालू. अध्यात्माची पक्की बैठक. गुरुवर अढळ श्रद्धा. नामजप चालूच ठेवला. स्वतःला सांगत राहिली, बजावत राहिली, काहीही होणार नाही. असं कसं काही बाई होऊ देईल गुरुआई? काहीही होणार नाही, असं कसं काही बाई होऊ देईल गुरुआई? मग दुसऱ्या दिवशी हॉस्पिटल. डॉक्टरनी सांगितलं, ऑपरेशन करून रॉड घालावा लागेल पायात. पण त्यापूर्वी काही टेस्ट कराव्या लागतील. डॉक्टरनी बॉम्बच फोडला पुढचं वाक्य बोलून. काय म्हणाले ते? टेस्ट नॉर्मल आल्या तरच ऑपरेशन शक्य, नाही तर आयुष्यभर, हो आयुष्यभर असं पाय वर बांधून झोपून राहावं लागेल. बापरे, काळजात धस्स होईल असंच हे वाक्य. खरंच खूपदा बोलणारा सहजपणे बोलून जातो, पण ऐकणाऱ्यांचं काय? आता टेस्ट तर कराव्याच लागणार. त्याचे रिपोर्ट्स येईपर्यंत जीव खालीवर होत राहणार. हिचा नसला तरी घरच्यांचा तरी, हो की नाही? आणि मग पुढचं काय ते ठरणार. वाट पाहणं फार फार कठीण, पण त्याला पर्याय नसतो. आणखी कुणी असती तर घाबरून भेदरून खचली असती, पण हिनं काय केलं? केवळ नामस्मरण. ती स्वतःलाच बजावत राहिली.
काहीही होणार नाही. आणि मग आता कुठं टेस्टचे सगळे सोपस्कार झाले. आणि दुधात मिठाचा खडा पडावा तसा एक रिपोर्ट मनाजोगता आला नाही. आता काय? भविष्य अंधारमय? नाही. अशा परिस्थितीतही ही शांत, स्थिर, अविचल, जराही घालमेल नाही की नशिबाला दोष देणं नाही. आणि मग डॉक्टरना काय वाटलं कुणास ठाऊक? काय सुचलं? कुणी सुचवलं? कुणास ठाऊक? ते म्हणाले, ही टेस्ट उद्या पुन्हा एकदा करू आणि मग काय करायचं ते ठरवू. आता आज आणि उद्या ह्या दोन्हीमध्ये 24 तास असले तरी त्या तासाची कितीतरी मिनिटं म्हणजे कितीतरी मिनिट्स आणि त्या कितीतरी मिनिट्सचे कितीतरी सेकंद, हो की नाही? म्हणजे केवढा मोठा काळ पहा आज आणि उद्यामध्ये. वाट पाहणं लांबलेलं इतकं सारं, तरीही ही अविचल, स्थिर, तिच्या नामस्मरणावर, गुरुवर अटळ श्रद्धा, विश्वास. दुसरा दिवस उजाडला आणि आनंदानं सांगावं वाटतं की हिची श्रद्धा जिंकली. तो रिपोर्ट नॉर्मल आला. हो, तो रिपोर्ट नॉर्मल आला. जो काल ॲबनॉर्मल होता तो आज नॉर्मल आला. पुढचा मार्ग सुकर झाला. ऑपरेशन झालं. थोडा आराम करावा लागणार होता. सारं पार पडलं. लेक, जावई, नातू, हिचे व्याही, कुठेच काही कमी पडू दिलं नाही. हयगय जराही नाही. खरंच अशी माणसं भेटायला, अशी लेक व असा जावई असायला भाग्य असावं लागतं. किंवा हिची आहे तशी गुरुवर अढळ श्रद्धा तर लागते. आजही ती आता आपल्या पायावर उभी आहे. सगळीकडे फिरते, आनंदात असते. हिच्या चेहऱ्यावरचा शांत भाव, समाधान मनास तृप्त करते. पुष्कळदा असं वाटतं, म्हणजे माझी एक कविता इथे मला आठवते पुसटशी, की पुष्कळदा म्हणजे कधी कधी वाटतं की काय वाटतं आपल्या बाजूला असणाऱ्या लोकांना पाहून किंवा गर्दीत गेलं की वाटेवरी या भेटणारे चेहरे हे श्रांत का, शांत तृप्त चेहऱ्यांची भासतेही भ्रांत का, पापण्यांच्या अंतरंगी वेदनेचा मेघ का, ग्रासतो येथे मला हा असा उद्वेग का. पण हिला पाहिलं की हे आराखडे सपशेल चुकतात. हिचं मुखकमल सदैव प्रसन्नतेनं नटलेलं. नामस्मरण, श्रद्धा, भक्ती यांच्याशी हिनं नातं जोडलेलं. तर अशी ही माहेरचे आई बाबांचे म्हणजे आई दादांचे उत्तम संस्कार घेऊन सासरी आली, मोठी सून म्हणून. सासर ही भरल्या गोकुळासारखं. हिनं साऱ्यांवर म्हणजे साऱ्यांवर, सख्खे चुलत साऱ्यांवर मायेचं पांघरून घातलं. प्रत्येकाच्या आवडीनिवडी जपत साऱ्यांचं करत राहिली, अन्नपूर्णा होऊन. ही गुजराती व इतर पदार्थ बनविण्यात हिचा अगदी हातखंडा. मग हांडवा, ढोकळा, ढोकळी वाळू शाक, खांडवी, गाजर हलवा साऱ्यातच ही माहीर. मग मला तरी वाटते ही प्रेममूर्ती. मोहित करते हिची समाधानी वृत्ती. प्रसन्न हास्य, आदरातिथ्य, पदर खोचून कोणत्याही कामास तयार नित्य. साऱ्यांचं करणारी, पण कर्मण्येवाधिकारस्ते हे ब्रीद जपणारी. आयुष्यातील चढ उतार सहजतेने पेलणारी. शिक्षिका म्हणून एका दशकावर ज्ञानदान करणारी. सर्वांवर भरभरून प्रेम करणारी. आता काही वर्षांपूर्वी कोरोनानं सगळंच बदललं, हो की नाही? आणि मग हिचे लेक आणि जावई धावले, आवर्जून आपल्याकडे घेऊन आले. एकटी नको राहू, नाही ठेवणार एकटीला. खरंच काळजी असते हो लेकीला. आता विसावली आहे लेकीकडे. हिची आयुष्याविषयीची कोणतीच तक्रार नाही, कुणाची ईर्ष्या द्वेष नाही. आनंदात जगते, आनंद वाटते, उत्साहात असते, उत्साहाचा कारंजाच जणू.
आता आपण ह्यांना सुनंदाताई म्हणू म्हणू हे नाव सांगितलंच की. ही माहेरची सुनंदा दत्तात्रय पुजारी, सासरची वैशाली विलास काळे, माझ्या मोठ्या वंसबाई नंदूबाई. तर ही माळ तुमच्यासारख्या प्रसन्न वदना देवतेस अर्पण सुनंदाते. या देवी सर्वभूतेषु सर्वरूपेण संस्थितः नमस्तस्यै 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 नमो नमः. श्री गुरुदेव दत्त. धन्यवाद.